आणि मग हा रिपोर्ट जेव्हा 24 तारखेला परवा जेव्हा आला, तो रिपोर्ट आल्यानंतर हा रिपोर्ट घेऊन मी कालच्या दिवशी मुंबईला FIR करण्यासाठी गेलो होतो. तो माझा तिथं अधिकार आहे. तिथं आमचा FIR हा घेतला नाही. मग FIR तिथं घेतला नसला तर मग आम्ही आज बारामतीला जाऊन FIR करण्याचा प्रयत्न केला. 3 तास काल आणि 3 तास आज पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर बसून सुद्धा आमचा तिथं FIR स्वीकारला गेला नाही. खरं तर आमचा अधिकार आहे आणि आमच्या अधिकाराच्या अंतर्गत आम्हाला FIR हा करता येतो. आम्हाला जे सांगण्यात आलं की ॲक्सिडेंट डेथ जी अजितदादांची झाली, म्हणजे कुठल्याही व्यक्तीचा आज गाडी चालवत असताना, मोटरसायकल चालवत असताना, नाहीतर रस्त्यावर चालत असताना ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या दिवशी लगेचच्या लगेच एक रिपोर्ट बनवावा लागतो. त्याला ॲक्सिडेंट डेथ रिपोर्ट म्हणतात. हा नॉर्मल रिपोर्ट आहे आणि दादांच्या बाबतीत सुद्धा प्रोसिजरप्रमाणे तो रिपोर्ट बनवला गेला आणि सगळी इन्व्हेस्टिगेशन त्या ॲक्सिडेंट डेथ रिपोर्टच्या अनुषंगाने तिथं सुरू आहे. आता मग आमचं असं मत होतं की 24 तारखेला DGCAचा रिपोर्ट आला, त्या रिपोर्टमध्ये VSRला जबाबदार धरले. मग त्या रिपोर्टच्या अनुषंगाने तुम्ही आजपर्यंत जो दादाच्या बाबतीत एक सुद्धा FIR नाही झाला, तो आमचा FIR तुम्ही घ्या, पण कालही नाही घेतला, आजही नाही घेतला. आणि मग आम्ही पोलिसांशी बोलत असताना आम्हाला सांगण्यात आलं की CID तपास करते म्हणून आम्हाला त्या ठिकाणी तिथं FIR घेता येत नाही. एक आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे, असा कुठलाही नियम नाही की CID त्या ठिकाणी तपास करते म्हणून FIR घेता येत नाही. FIR घेता येतो. त्याच्याचबरोबर ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट नंतर त्याच्यावर जर इन्व्हेस्टिगेशन सुरू असेल तर मग FIR घेता येत नाही असं कोण म्हणतं का? आता अजिबात म्हणत नाही. तो आपला अधिकार आहे. सुप्रीम कोर्टचा निर्णय आहे की ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्टवर जर इन्व्हेस्टिगेशन सुरू असेल आणि मध्येच कोणाला FIR करायचा असेल तर ते FIR करता येतो. आणि त्याच अनुषंगाने सुप्रीम कोर्टचे दोन्ही जे काही निकाल आहेत त्याचा अभ्यास करून, आमच्या अधिकाराचा अभ्यास करून FIR करण्याचा प्रयत्न करून सुद्धा आमचा FIR होत नव्हता. आणि मग आम्ही निर्णय घेतला की पोलीस प्रशासन या बाबतीत आम्हाला कुठंच तिथं सहकार्य करत नसेल तर CIDच्या अधिकाऱ्यांना आपण त्या ठिकाणी भेटूयात. मग भेटण्याच्या येण्यापूर्वी योगायोग असा, काल आम्ही भांडलो, आज बारामतीला येणार हे पोलिसांना माहीत होतं. आणि ह्या दोन्ही गोष्टीकडे कदाचित बघितल्यानंतर आणि लोकांची प्रतिक्रिया बघितल्यानंतर, लोकांचं प्रेशर बघितल्यानंतर 27 दिवसानंतर आज CIDने तिथं प्रेस कॉन्फरन्स घेतली. प्रेस कॉन्फरन्स या अधिकाऱ्यांनी घेतली आणि या CIDचे जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांच्याबद्दल माहिती घेतल्यानंतर ते अधिकारी चांगल्या प्रतिमेचे आहेत. आम्हाला काय सगळीकडेच राजकारण करायचं असं नाही. हे अधिकारी चांगले आहेत. त्याच्याचबरोबर 2 SP जे आहेत त्यांचं बॅकग्राऊंडसुद्धा जर आपण बघितलं तर चांगलं आहे असं आम्हाला कळतंय. आता याच्यात आम्ही जेव्हा या अधिकाऱ्यांची प्रेस बघितली, ती प्रेस कुठंही त्याच्यामध्ये कुठलीही माहिती ही मीडियाला सांगण्यात आली नाही. आम्ही करतोय, आम्ही ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्टवर इन्व्हेस्टिगेशन करतोय, आम्ही बरीच माहिती गोळा केली, आम्ही करतोय. योग्य दिशेनं आम्ही त्या ठिकाणी नेऊ, याच्यावर त्यांनी त्या ठिकाणी बोललेत. आता त्यांना आम्ही विचारलं की साहेब, तुमची प्रेस आम्ही सुद्धा बघितली. प्रेस आम्ही बघितल्यानंतर आम्हाला असं वाटलं की तुम्ही कुठंतरी हा जो DGCAचा रिपोर्ट आहे, या रिपोर्टबद्दल जे परवा आला आहे 24 तारखेला, तो रिपोर्टबद्दल तुम्ही काहीतरी प्रेसला सांगाल की आमच्याकडे रिपोर्ट आला आहे. तिथं चर्चा करत असताना त्यांचं म्हणणं आलं की हा रिपोर्ट अजूनपर्यंत आम्ही बघितलेला नाही. ठीक आहे, त्यांनी सांगत असताना आम्हाला विशिष्ट फॉर्मॅटमध्ये लागतो असं सांगितलं. अरे पण हा रिपोर्ट सगळ्या प्रेसवाल्यांकडे आहे, DGCAच्या ऑफिशियल वेबसाईटवर आहे आणि याच्यामध्ये सरळ 5 विमानं ही ग्राउंड करण्यात आली. म्हणजे अजितदादांना दिलेलं विमान हे खराब होतं, हे DGCA तिथं स्वीकारतंय. मग खराब होतं
चुकून दिलं का मुद्दामून दिलं, हा प्रश्न जेव्हा आम्ही विचारतो त्याला आपण म्हणतो क्रिमिनल कॉन्स्पिरसी. आणि म्हणून आमचं मत होतं की FIR घेतला पाहिजे. आता FIR CID आमचा FIR घेऊ शकता का? 100% आयोग, कारण का ते SP लेवलचे ते FIR घेऊ शकतात. त्यांनी इथं घेतला का? नाही घेतला. मग आम्ही त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी बाकी काही गोष्टी सांगितल्या की आमची एन्क्वायरी चालू आहे, ती नंतर तुम्हाला आम्ही त्या बाबतीत नक्कीच सांगू. पण मग आम्ही, म्हणजे मी काय केलं तर मग आम्ही FIRमध्ये घेतलेले जे मुद्दे आहेत ते माझ्या स्टेटमेंटमध्ये मी त्या ठिकाणी रूपांतर केले. आणि ते रूपांतर केल्यानंतर अंडर सेक्शन 180 BNSS मी माझं स्टेटमेंट, कारण का जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या मर्डरबद्दल, ॲक्सिडेंटबद्दल, नाही तर एखाद्या चोरीबद्दल, एखाद्या गोष्टीबद्दल जर माहीत असेल, मी त्याचा विटनेस असेल, नाही तर माझ्याकडे त्या बाबतीतली माहिती आहे,